हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी सर्वांना. तर आज आषाढी वारीनिमित्त सकाळी लवकर उठून सर्वात आधी देवपूजा करून घेतली आणि आज आषाढी वारी होती त्यामुळे एकसुद्धा मला फूल मिळालेलं नाही आहे. रोज असे आमच्या इथे खूप फुलं लागतात, पण आज मी पूर्ण रोड हुडकून आली, पण मला एकसुद्धा फूल मिळालं नाही. म्हटलं राहून दे. तर पूजा अशी छान केली आणि आता इथनं पुढं मी जरा एक प्लॅस्टिकच्या ज्या माळा असतात फुलांच्या त्या आणून ठेवेन आणि 2-3 फुलांची झाडं लावेन, कारण की मला हवे असतात ना जेव्हा फुलं तेव्हा मला मिळत नाही. तर आषाढी एकादशी निमित्त सर्वांच्या घरी खिचडी, साबुदाण्याची खिचडी बनतेच. तर मी सुद्धा अगोदर सर्व कामे आटपून घेऊन, सगळ्यांचा उपवास होता म्हणून साबुदाण्याची खिचडी पहिला बनवून घेतली. तर इथे छान अशी साबुदाण्याची खिचडी झाली होती. तर आषाढी वारी आहे आणि आज आमच्या इथे एक आजी आली होती, जे की बेंद्राला आपले मातीची पूजन केले जातात त्यांचे, तर ते विकायला आले होते. हे आमचे घरगुती छान अशी बैलं आहेत अगोदरची, पण अशी मातीच्या बैलांची पूजा केली जाते. तर बैलंसुद्धा आम्ही घेतली आणि सोबतच भावाचा उपवास नव्हता त्याच्यामुळे त्याच्यासाठी केलेली मेथीची भाजी आणि सर्व स्वयंपाक त्याला वेगळा करून ठेवलेला. तर सगळ्यांची अर्ध्यांची एकादशी होती, त्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्याने नाही धरली, तर त्याच्यासाठी असं जेवण बनवून. तर मिशोवरून छान असा मी मसाल्याचा बॉक्स ऑर्डर केलेला आहे, तर तुम्हाला मी दाखवते तो कसा आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. माझ्या इंस्टाग्राम ID वर जाऊन कमेंटमध्ये लिंक असं टाईप केलं की तुम्हाला लिंक मिळून जाईल. तर 6 बॉक्स आहेत यामध्ये आणि वेगवेगळे स्पून दिलेले आहेत त्यामध्ये आणि प्रॉपर असे मसाले फिक्समध्ये बसतात. खूप छान बॉक्स आहे आणि क्वालिटी पण छान आहे. फक्त मला वाटते 87ला काहीतरी पडलेला. जर तुम्हाला हवा असेल तर माझ्या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन व्हिडिओच्या खाली लिंक टाईप करा, मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असे डेली व्लॉग बघायला आवडतील का नाही हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ कदाचित आज येईल, उद्या येईल, तरीसुद्धा सगळ्यांना रामकृष्ण हरी.